लाईफ विथ श्रावणीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज हा परत एक केकचा ऑर्डर आलेला मला. तो होता चॉकलेटचा. ब्लॅक फॉरेस्ट त्यांना पाहिजे होतं आणि हे चॉकलेट स्पॉन्ज मी कुकरमध्येच बेक केलेलं आहे माझ्याकडे ओव्हन नसल्यामुळे. आणि मी ह्याचे 3 लेयर्स मी कट करते आहे आणि हे 3 लेयर्स मी सुरीने कट करते आहे. आणि आता मला त्याची प्रॅक्टिस झाल्यामुळे मला त्याचा अंदाज बरोबर कळतो की किती थिक आपल्याला केक करायला पाहिजे आणि तो बरोबर होतो. कधी कधी होतात त्याचे, नाही असं नाही, चुका माझ्याकडून सुद्धा होते. आणि ह्यात अजून एक चूक झालेली आहे, ती म्हणजे मी तुम्हाला थोड्या तुम्ही व्हिडिओ बघणार तर तुम्हाला थोड्या वेळानंतर कळेलच ही काय चूक झाली आहे. तर मी अशा प्रकारे ह्याचे 3 लेयर्स मी कट करून घेतले आणि जो लास्टचा जो बेस होता त्याच्यामध्ये जो ते बटर पेपर होता तो मी तसाच ठेवला होता. आणि हे सगळं मी बेस जो आहे केक बोर्ड आपला राऊंड टेबल हे सगळं मी क्लीन करून घेतलं. आणि ते क्लीन केल्यानंतर पूर्णपणे क्रम्स त्याचे जे होते ते सगळे क्रम्स मी क्लीन करून घेतलेले आहेत. आणि तो बेस त्याच्यावरती त्या राऊंड टेबलवरती मी टिश्यू पेपर ठेवला आणि सेम मॅटर मी पाण्याने टिश्यूला जरा ओला केला आणि त्याच्यावरती तो मी केकचा बेस ठेवला. आणि त्याच्यानंतर मी जी क्रीम होती ती क्रीम मी फेटून घेतलेली होती आणि ती क्रीम मी त्या बेसवरती मी लावली. आणि त्याच्यावरती मी जो मधला आपला जो लेयर असतो केकचा तो मी फर्स्ट ठेवला. त्याच्यामध्ये मी पाण्याचं सोक केलं त्याला. मी साखर वापरत नाही पाण्यामध्ये, कारण ऑलरेडी ते केक खूप स्वीट असतं, त्याच्यामुळे मी साखर नाही वापरत. मी नॉर्मल असंच शुगरने मी ते पाण्याने सोक करून घेतलं. त्याच्यानंतर ही जी क्रीम आहे ती क्रीम मी पूर्णपणे केकला लावली. आणि त्या कस्टमरचं हे होतं की ब्लॅक फॉरेस्ट बोललं की चेरीचा क्रस्ट येतो आणि चेरीचं फिलिंग येतं त्याच्यामध्ये, पण त्यांना ती चेरी नको होती. त्याच्यासाठी मग मी स्ट्रॉबेरीचा क्रस्ट घेतला. माझ्याकडे स्ट्रॉबेरीचा क्रस्ट अवेलेबल होता आणि म्हणून मी त्या प्लेन क्रीम ठेवली. मी त्याच्यामध्ये मी डच क्रीम वगैरे असं काही केलं नाही. आणि हे स्ट्रॉबेरीचा मी क्रस्ट त्याच्यामध्ये मी टाकला. तर क्रस्ट टाकत्यावेळी कधी कधी काय होतं की क्रस्ट एकदम स्मूथ असतं, त्याच्यामध्ये क्रस्ट बरोबर त्या केकला लागत नाही. तर मी त्याच्यामध्ये थोडंसं क्रीम ॲड केली त्या क्रस्टमध्ये आणि मग ती नाईफने मी पसरत गेली. त्याच्यामुळे माझ्या पूर्ण त्या केकला पूर्ण तो क्रस्टचा फिलिंग स्ट्रॉबेरीचा तो सगळीकडे लागला गेला व्यवस्थितपणे. आणि तसंच मग मी स्टेप बाय स्टेप सेम मेथडनी मी माझं करत गेली. आता हे जे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला म्हटलेलं, तर हा प्रॉब्लेम होता तो म्हणजे होता की चॉकलेटचे मला असे क्रम्स छोटे छोटे असे बारीक किसून करायचे होते. आणि प्रॉब्लेम असा झाला की गरमी असल्यामुळे मी हे फ्रीजमध्ये ठेवायला विसरली. त्याच्यामुळे ते ना बरोबर ते त्याच्यामध्ये पडत नव्हते. जे मला जसं पाहिजे होतं ना टेक्स्चर तसं ते येत नव्हतं त्या केक्सला. तरीसुद्धा मी प्रयत्न केला. मी जेव्हा ते केकमध्ये ॲड करता वेळी आहे ना, तर माझ्या हाताला ना स्टिकी होत होतं. म्हणजे एकदम ते ओलासर झालेलं होतं. जे गरमीमध्ये आपलं ते चॉकलेट असं चिटकून राहतं हातामध्ये, सेम तसंच झालेलं. आणि तुम्ही माझा हात बघू शकता की किती ते चॉकलेटनी माझा हात पूर्ण खराब झालेला होता. त्यातून मी केक करत राहिली का तर त्यांना ते ऑर्डर पाहिजे होतं केकचं आणि मला उशीर झालेला केक बनवायला. आणि मी सेम मॅटर मी तशीच करत राहिली. तर तुम्हीसुद्धा जर का गरमी असेल ना, तर ते चॉकलेटचं जे काही गोष्टी असतील, जे क्रम्स वगैरे तुम्ही बोलत असता, हे बघा मी टाकतेवेळी एकच ठिकाणी ना खूप जास्त पडत होतं आणि एक ठिकाणी खूप कमी पडत होतं. जसं मला पूर्ण केकला जो टाकायचा होता टेक्स्चर तसं नाही पडत होतं. आणि हे जे तुम्ही लास्ट लेअर बघता, हे जे आहे माझं खालचा जो बॉटमचा आपला खालचा लेअर होता तो मी वरती लेअर ठेवला. त्याचा ते बटर पेपर होता तो मी काढून घेतला आणि चांगल्यापणे सोक करून घेतला. तर मला हे म्हणायचं होतं की जर का गरमी असेल ना, तर ते चॉकलेटचे जे काही तुम्ही वापरत असाल केकवरती, तर म्हणा किंवा क्रीम असेल किंवा चॉकलेटचं काही गोष्टी असेल ते ताबडतोब तुम्ही करत असाल ना, तर ते फ्रीजमध्ये ठेवत जावं, जेणेकरून ते मला ते सेट होईल चॉकलेट. आणि जेव्हा जसं आपल्याला केकवरती ते स्ट्रक्चर द्यायचं आहे, केकवर चांगली डिझाईन करायची आहे, जसं
करायचं आहे तसं आपल्याला ते करायला भेटेल. नाहीतर काय होणार की माझ्यासारखं तुमची गत होऊन जाणार की मी घाई गडबडीमध्ये ते तसंच बाहेर ठेवून गेली आणि त्याच्यानंतर मी ते आपला केक कटिंग वगैरे लेअर्स कट करायला गेली. त्यातमध्ये ते गरम वाफ ह्याच्यामुळे मी किचनमध्ये बसले, त्याच्यामुळे ते किचनमध्ये पूर्णपणे ते वितळून गेलं ते चॉकलेट आणि ते सगळं ते केकवरती पडायच्या जागी ते सगळं माझ्या हाताला स्टिकी व्हायला लागलं. तर तसं तुम्ही करू नका. आणि हे बघा तुम्ही पूर्णपणे मी लेअर सगळे करून झाल्यानंतर मी त्याला फिनिशिंग देते आहे. जितकं होईल तितकं मी क्रीमनी छानपैकी फिनिशिंग देते आणि मी स्क्रबर वगैरे जास्त वापरत नाही, कारण मला त्याची जास्त प्रॅक्टिस नसल्यामुळे मी नाईफ जे आपलं पॅलेट नाईफ असतं मी त्याच्यानेच प्रयत्न करते की फिनिशिंग केकवरती द्यायला. आणि मी खूप हळूहळू करते. जवळजवळ मला फिनिशिंगसाठीच मला 10-15 मिनटं माझे जातात. आता हे जे व्हिडिओ बघते हे मी फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मी किती फास्ट करते, पण तसं नाही आहे. ॲक्च्युली मला खूप वेळ जातो फिनिशिंग करायलाच. तर हे फिनिशिंग मी प्रॉपरली केलं. त्यानंतर हे जे साईडचे जे क्रम्स तुम्हाला दिसत आहेत ते सगळे मी क्रम्स मी क्लीन करून घेतले. केकच्या बोर्डवरती आपला राऊंड टेबल होता त्याच्यावरती सगळे क्रम्स पडलेले होते, ते सगळे मी क्रम्स मी क्लीन करून घेतले. आता मला हेच नाही कळत, आपण जेव्हा ब्लॅक फॉरेस्ट केक जेव्हा आपण दुकानामध्ये घ्यायला जातो तर त्याच्यामध्ये ना जी रिअल ब्लॅक फॉरेस्टचा जो फ्लेवर असतो ना तो येत नाही, कारण त्याच्यामध्ये ते लोक माहीत नाही की ते लोक चॉकलेट टाकतात किंवा काही टाकतात आणि फक्त वरती ना नॉर्मल असं डिझाईन करतात आणि त्याच्यावरती ते लोक चेरीचं इफेक्ट देतात, म्हणजे चेरी एक दोन असे चेऱ्या अशा लावतात. पण खरं बोललो तर ब्लॅक फॉरेस्ट तोच असतो जो त्याच्यामध्ये पूर्णपणे रिअल चेरीचा क्रस्ट असतो आणि चेरीचा क्रस्ट किंवा सिरप काही बोलू शकतात ते असतं आणि प्रॉपर ब्लॅक फॉरेस्ट लागतो टेस्टला. पण हा जो ब्लॅक फॉरेस्ट होता हा ब्लॅक फॉरेस्ट मी ब्लॅक फॉरेस्ट नाही बोलू शकत, मी ब्लॅक फॉरेस्ट विथ स्ट्रॉबेरी क्रस्ट असं मी तुम्हाला म्हणू शकते. पण ठीक आहे, स्ट्रॉबेरीसुद्धा थोडासा आंबट गोड असतो, ब्लॅक फॉरेस्टला चेरीला सिमिलर करतो, त्याच्यामुळे कस्टमरने हे आयडिया दिली असेल मे बी. तर मी सुद्धा ब्लॅक फॉरेस्टचा केक हा पहिल्यांदाच करत होती, त्याच्यामुळे मी सुद्धा खूप हे घेतलं आहे. मी त्या कस्टमरला सांगितलंसुद्धा, पण त्या कस्टमरला चेरी नको होती, त्याच्यामुळे आपल्याला फक्त स्ट्रॉबेरीचा क्रस्ट मी ॲड केला त्याच्यामध्ये, बाकी मी जास्त काही ॲड केलेलं नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता की मी पूर्णपणे फिनिशिंग देते. आता आपला जो मेन असतो तो आपला केक बोर्ड असतो, तो जर क्रीम वगैरे लागली असेल तर फिनिशिंग इज मॅटर करतं केकला. जर केकची तुमची जर फिनिशिंग मॅटर नसेल, जर प्रॉपर नसेल तर केक आपलाच कितीही तुम्ही चांगला करा पण तो केक चांगला दिसत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपल्याला संपूर्णपणे ते क्लीन करायचं आहे टिश्यू पेपरने. आणि ते सगळं क्लीन करून घेतलं की मी परत बघत आणि त्याच्यानंतर क्लीन केल्यानंतर जितके काही क्रम्स वगैरे जे आपल्याकडे असतात ना ते सगळे क्लीन करून घ्यायचं. म्हणजे तुम्ही हात बघू शकता पूर्णपणे स्टिकी झालेलं होतं. आणि हे बघा, हे जे मला वरती जे हे करायचं होतं चॉकलेटनी पूर्ण, जसं ब्लॅक फॉरेस्टला पूर्ण चॉकलेटचा इफेक्ट असतं तसं मला द्यायचा प्रयत्न मी करत होती, पण का माहीत नाही मी टाकायला जात होती पण ते एकच ठिकाणी ना जास्त पडत होतं आणि एक ठिकाणी ना खूप कमी पडत होतं. तरीसुद्धा मी काय हार मानली नाही, मी करत गेली, कारण ट्राय विल यू सक्सेस असं म्हणतात. तर तसंच मी करत गेली आणि मे बी त्या कस्टमरला माझा केक जी डिझाईन होती ती आवडली आणि खायला टेस्टलासुद्धा खूप छान होतं. ते दरवेळी माझ्याकडून केक घेतात नाही असं नाही, पण मला जसं पाहिजे होतं मी स्वतः सॅटिस्फाय नव्हती त्या केकला बघून, कारण जे मी इमॅजिन केलेलं होतं तसं काही झालं नाही. जी माझी चुकी होती की मी बाहेर ठेवलं, मी फ्रीजमध्ये ठेवलं पाहिजे होतं. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण मी तुम्हाला दिसतंही आहे की एक ठिकाणी जास्त पडलेलं आहे आणि एक ठिकाणी कमी पडलं आहे. म्हणजे मला पूर्ण तो केक जो होता ना तो मला पूर्णपणे त्या चॉकलेटनी फिल करायचं होतं, पण तसं नाही झालं. त्याच्यानंतर जे साईडला ते चॉकलेट्स पडलेले होते बोर्डवरती ते मी ॲडजस्ट करायला बघत होती. सगळं त्याच्या साईडनी मी बॉर्डर्स द्यायचा प्रयत्न करत होती
आणि माझ्या हाताला ते स्टिकी लागल्यामुळे मला ते जमत नव्हतं. म्हणून मी हात वॉश करायला गेले आणि हँड वॉश करून झाल्यानंतर मी बघू शकतो की मला इझी पडत होतं ते सगळं एक्स्ट्रा रिमूव्ह करायसाठी केक बोर्डवरती. ते मी रिमूव्ह केल्यानंतर मी थोड्या वेळासाठी आहे ना त्याला फ्रीजमध्ये ठेवलं. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते पूर्णपणे सेट झालं. त्याच्यावरती मग मी डिझाईन जी मला डिझाईन सिम्पल डिझाईन होती, जास्त काही नव्हतं, ती डिझाईन मी करायचं प्रयत्न केला. आता त्या नोझलचं मला नाव नाही माहिती एक्झॅक्टली, पण मी ते डिझाईन मी केलेली आहे, तुम्ही आता बघू शकाल. आता बघा हे जे मी पूर्णपणे हा माझा केक आहे तो मी असा केलेला आहे डिझाईन माझी. आणि त्यानंतर हे बघा सेट केल्यानंतर मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम फिल केली, जी माझी क्रीम संपली होती. आणि त्याच्यानंतर मी ही जी अशी राऊंडमध्ये डिझाईन आहे सिम्पल, ती मी पूर्णपणे केकच्या भोवती मी केली. पण ह्याच्यामध्ये असं झालं की मला जी मध्ये जो मी राऊंड केला होता तो मला असं वाटलं की तो बरोबर नाही आहे. त्यासाठी मग मी परत ती क्रीम रिमूव्ह केली. पण मला ही भीती होती की त्या क्रीममध्ये जे मी चॉकलेटचं ते क्रम्स टाकलेले आहेत ते नको निघाला. आता बघू शकतात की बघा एका साईडला ती गेली आणि मला ते असं वाटलं की ते एका साईडला ती दिसायला विचित्र वाटते. त्यासाठी मी ती काढायला प्रयत्न केला. पण नशीब की ते केक सेट झाला होता, त्याच्यामुळे ते फक्त क्रीमच निघाली, जास्त चॉकलेट त्याच्यामध्ये निघाले नाही. आणि मी परत ते डिझाईन करायला गेली. आणि त्यावेळी मला असं वाटलं की नाही बाबा, आता मला जो डिझाईन मला पाहिजे होती ती परफेक्ट वाटत होती. पण कुठेतरी मला असं थोडंसं असं हे होत होतं की मला जसं पाहिजे तसं नाही झालं. आणि इथे चेरीच्या जागी इथे मी चॉकलेट चिप्स टाकलेत. त्यांना चेरी नको होती, त्याच्यामुळे मला ते इनकम्प्लीट वाटत होतं. त्यासाठी मग मी इथे चॉकलेटचे चिप्स टाकलेले आहेत छोटे छोटे. आणि चॉकलेटचे चिप्स टाकल्यानंतर हा माझा फायनल लुक आहे केकचा. आणि ह्याच्यावरती कस्टमरनी नाव सांगितलं होतं, पण ते जमलं नाही माझ्यानी. मे बी तो केक मला तसं नाही लिहिता आलं नाव, पण त्यांना इथे नाव लिहायचं होतं आणि मी ट्राय केलं की ते नाव लिहायसाठी. पण बघू आता जर का नेक्स्ट टाईम मी चॉकलेटचे असे बार घेऊन येणार, त्याच्यावरती मी नाव लिहेल, जेणेकरून कस्टमरलासुद्धा ते दिसायला छान वाटेल. आणि हा असा होता हा आजचा माझा व्हिडिओ, माझा केक. तर तुम्हाला माझा केक आणि माझं व्हिडिओ कसं वाटलं ते मला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला नक्की तुम्ही सांगा, तुम्ही जर मला कमेंट करून सांगणार तर मला माझी त्यात काय चुकी आहे काय नाही आहे हे मला कळेल. आणि मी ते नेक्स्ट केकमध्ये सुधारायचा प्रयत्न करेल की माझं बाबा कुठे चुकलं होतं, ते मला इथे व्यवस्थित करायचं आहे. तेच ओके. जर तुम्हाला केक माझा आवडला असेल तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय.